नमस्कार. मस्त थंडी पडते आहे आणि बाजारात छान असे आवळेसुद्धा उपलब्ध आहेत. अगदी गुणकारी असे आवळ्यांची आज आपण मस्त कँडी बनवणार आहोत, जी आपण उन्हातसुद्धा सुकवायची गरज नाही. मस्त 6 महिनेसुद्धा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. त्यामुळे छान अशी हिरवीगार आवळी बाजारातून आणायची आणि त्यापासून अशी वडी बनवून ठेवायची. 6 महिने ही वडी आपण खाऊ शकतो. अगदी गुणकारी असते, केसांसाठी सुद्धा खूपच उपयुक्त असते. चला तर मग वेळ वाया न घालवता झटपटच रेसिपीला सुरुवात करूया. बाजारातून हिरवागार आवळा आणायचा आणि स्वच्छ पाण्यातून काढून घ्यायचा. त्यानंतर एका चाळणीमध्ये सगळा आवळा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून 20 मिनिटं वाफ काढून घ्यायची. बघू शकता आवळ्याचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि छान फोडीसुद्धा तयार झालेल्या आहेत. अगदी मोकळा झालेला आहे आणि शिजूनसुद्धा गेलेला आहे. संपूर्ण आवळा शिजल्यानंतर आपण लगेचच त्याच्या फोडी काढून घेऊया. थोडा गरम आहे, थंड झाल्यावर काढा, नाहीतर हाताला चटकेच बसतात. अगदी बिया साईडला करून घ्यायच्या. सगळ्या आवळ्यांच्या फोडी काढून घ्यायच्या आणि बिया साईडला करायच्या. सगळ्या आवळ्याच्या फोडी आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आवळा छान शिजून गेलेला आहे. आता थोड्या फोडी आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया आणि हे आपल्याला थोडं आधी जाडसर वाटून घ्यायचं आहे. थोडा जाडसरच वाटून झाल्यानंतर यामध्ये लगेचच पिठी साखर टाकून घ्यायची. आपण यामध्ये 3 मोठे चमचे पिठी साखर घातलेली आहे आणि परत आपण मिक्सर जारमधून फिरवून घेणार आहोत. बघू शकता छान मस्त असं बारीक वाटण तयार झालेलं आहे. हे आता संपूर्ण एका कढईमध्ये टाकून घेऊया. आवळा आपल्याला प्रत्येक वेळेस जेवढा आपण जास्तीचा घेतलेला आहे 2-3 भांड्यांमध्ये बसतो, त्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला पिठी साखर घालूनच हा आवळा दळून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी छान असा दळला जातो आणि बारीक होतो. त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे आणि चिमूटभर यामध्ये काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे. हे सगळं एकजीव करायचं. गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा. संपूर्ण आवळा आपल्याला लो फ्लेमवरच करायचा आहे. त्यानंतर लगेचच एकजीव करायला घ्यायचं. तुम्ही बघू शकता थोडा कलरसुद्धा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे, घट्टसर होत आहे. त्यानंतर उरलेली पिठी साखर यामध्ये टाकून घ्यायची. आवळा जेवढा घेतलेला आहे त्या प्रमाणात कमी जास्त पिठी साखर करू शकतात. त्यानंतर लगेचच एकजीव करायचं. लो फ्लेमवर सतत आपल्याला एकजीव करत राहायचं आहे. त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेतला, त्याचा रससुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा. म्हणजे छान शाईनसुद्धा येते आणि आवळा लगेचच घट्ट होतो. आता आपण 2 चमचे यामध्ये कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही. ते कॉर्नफ्लोअर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. म्हणजे आवळ्याचं जे आपलं सारण आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यानंतर 1 चमचा साजूक तूप घालायचं. म्हणजे आवळा कँडीला छान शाईन येते. ही आवळा कँडी बनवायला साधारणतः 25 ते 30 मिनिट सहजच लागतात. त्यामुळे आपल्याला यामध्ये पेशन्स हवेत. अगदी छान अशी थोडीशी घट्टसर कढईमध्ये अगदी खाली न चिटकता आपल्याला ही बनवायची आहे. जोपर्यंत ही कढईमध्ये खाली न चिटकता साईडला होत नाही तोपर्यंत सतत अशी एकजीव करत राहायची. अगदी 25 ते 30 मिनिट झाल्यानंतर मस्त असं घट्टसर आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपल्याला ही कँडीचं संपूर्ण सारण एका बटर पेपरवर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला फॅनखाली ठेवायचं. 30 मिनिटातच लगेचच आवळा कँडी तयार होते. तुम्ही बघू शकता अगदी सहजच तयार झालेली आहे. ही आवळा कँडी बनवताना शक्यतो आपल्याला नेरलेचीच कढई घ्यायची आहे. त्या कढईमध्ये जास्त खाली चिटकत नाही. नसेल तर तुम्ही ही ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये सुद्धा करू शकतात. स्टीलच्या कढईमध्ये लवकर जळते, त्यामुळे ॲल्युमिनियमच्या कढईचाच वापर करा. त्यानंतर तुम्ही बघू शकता छान आवळा कँडी आपण बटर पेपरवरून काढून घेतली आणि मस्त छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतली. त्यावर मस्त छान अशी 1 ते 1.5 चमचा पिठी साखर भुरभुरायची, एकजीव करून घ्यायची. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आवळा कँडी तयार झालेली आहे. जराही आपण उन्हात ही आवळा कँडी सुकवली नाही किंवा काही उन्हात ताटसुद्धा ठेवला नाही. फक्त फॅनखाली 30 मिनिट वाळवलेली आहे. मस्त अशी पीसेसमध्ये कट करून घेतली. बघू शकता अगदी झटपट अशी आवळा कँडी तयार झालेली आहे. ही आवळा कँडी सहजच आपण काचेच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये 6 महिने टिकवू शकतो. अगदी मस्त 6 महिने टिकून राहते. खूपच गुणकारी आहे. लहान मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहे. अगदी केसांसाठी, डोळ्यांसाठी अगदी गुणकारी आहे. अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करा.